सकाळचे वाजले 7 आणि मी आता उठलोय. बाहेर सगळीकडं धुकं पसरलेत. ठीक आहे, थंडीचं वातावरण आहे. अक्का टोमॅटोची आमटी बनवायला लागल्या काय भाजी, टोमॅटोची भाजी बनवायला लागल्या अक्का. आई मिक्सरला लावा लागल्या. आता माझे पूर्ण आंघोळ झालेले आणि दूधवाले आले आता बाहेर. ठीक आहे, आणि पप्पा जे ते झोपलेत, आपण त्यांना उठवूया चहा पिण्यासाठी. ओ ओ उठा की, चहा प्यायचा आहे. चहा केलाय. गुळाचा चहा सगळ्यात भारी आहे. आमच्या इधर सासरा कायम गुळाचा चहा. आई चहा पिणार ना? आंघोळ करायच्या अगोदर मी पाणी सुद्धा पित नाही. तू सांगायला चहा प्यायला. माझे तर आंघोळ अरे थांबा रे, मला बोलायचं आहे. माझी तर आंघोळ झाल्या म्हणून मी चहा पिऊ शकतो, हे सगळं माहित नाही. तर चहा पिऊन मी आता बसलो थोडा अभ्यासाला. इथं बघा, मी थोडा अभ्यास करून घेतो, कारण की आपल्याला आज संध्याकाळी पेपर जायचा आहे. आणि मी बरोबर निघणार 9 वाजता. 9 वाजता आपल्या ST स्टँडवरनं मुंबईसाठी डायरेक्ट गाडी आहे. तर मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट ST स्टँडवर 9 वाजता. एक्स्ट्रा दिले, चपात्या एक्स्ट्रा दिले. 2 चपात्या ह्यात किती खवडते खा. आणि एक भाजी घ्या. ते बसवाला थांबत नाही काय, 2 चपात्याच खातो. तर इथं माझा डबा भरलाय. ठीक आहे, आणि मी आता पूर्ण तयार झालोय. आपल्याला आता मुंबईला निघायचं आहे. नाही, 7:30 वाजता आपला पेपर आहे. आणि यात बघा आपले सामान जे काय आहे, वही आणि पेन. डबा भरला. तर मी आता तयार झालोय पूर्ण. आपला डबा रेडी, आपली बॅग रेडी, आणि मी आता निघणार आहे बस स्टँडकडे. तर मी आता बस स्टँडला पोहोचलोय. आणि बस स्टँडला बघा इथं किती गर्दी आहे बघायला. इकडं लई गर्दी. आणि पप्पा जे आहेत ते चौकशी करायला आत गेलेत. तर चौकशी करून त्यांनी येतील बाहेर. आता एवढं आलेच. काय झालं, काय झालं? तिकडं चावाल्याकडं. बरोबर, बसचं काय? 9:30 आपली गाडी बरोबर 9:30 आहे. आणि आम्ही इथं चहा प्यायला लागलोय बरोबर स्टँडच्या समोर. ठीक आहे, तर 9:30 वाजता आपल्याला निघायचं आहे. आणि निघल्या बसमध्ये अभ्यासाला डायरेक्ट. बाय बाय. नको अहो, नंतर ना घेतो की, पुढे घेतो मी. बाय बाय. अर्धा ते 1 तास मी झोपलो होतो. आणि हे मी खायला घेतले आता. तर मी आता इथे एक पोचलोय जागी. हॉटेल आहे इथं, तिथं जेवायचं आहे. आपली जी बस आहे ती इथं थांबली. ही वाली बस आपली आहे. बघा, या हॉटेलला आपण जेवायला चाललो आता. आपल्याकडं आपला डबा आहे. तर हे आपलं जेवण. आपली आज सकाळी आईने भाजी केली ती टोमॅटोची, आणि चपात्या आहेत. तर मी आता उतरलोय मैत्री पार्कला. आणि मैत्री पार्कपासून मला कॉलेजपर्यंत चालत जावं लागणार आहे, कारण की मला रिक्षा भेटत नाही आहे तिथं. ठीक आहे, तर मी तुम्हाला डायरेक्ट कॉलेजमध्ये भेटतो, नाहीतर नाही. बघा, तर मी आत्ता आपल्या घरात पोचलोय. आणि आपल्या घराची तुम्ही अवस्था बघू शकता. ठीक आहे, फरशी जराशी घाण दिसायला लागल्या. आणि आतनं बघा, ही भांडीच ठेवलेली आहेत अशी आहेत. ठीक आहे, हे बारडी भरलेली आहे, ते पाणी ओतायला पाहिजे. आणि आत्ता येताना मी माझ्या खाण्यासाठी तर मी हे घेऊन आलोय, चायनीज वगैरे घेऊन आलोय खायला. ठीक आहे, तर मी आता जेवेन. आणि या ब्लॉगचा इथेच एंड होतोय. मी तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. बाय बाय.